नमस्कार, मी देवश्री. आपण पाहत आहात लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय चांगलाच गाजतोय. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे काही दिवसांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षण मान्यतेसाठी उपोषणाला बसले आहेत. तिथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीमुळे हे आंदोलन आणखी चिघळले. जीव गेला तरी चालेल, परंतु मराठा समाजाला आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, अशी सक्त ताकीद मनोज जरांगे यांनी सरकारला दिली आहे. मराठा आरक्षण हा सद्यस्थितीला महाराष्ट्रातील सर्वात ज्वलंत विषय बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत तब्बल 53 मोर्चे सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आले आहेत. याच मोर्चाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून आरक्षण लागू केले. त्यासाठी अध्यादेशही काढण्यात आला. मात्र कोर्टाने आरक्षणावर स्टे आणल्याने परत एकदा सकल मराठा समाजाचा आक्रोश जगजाहीर सुरू झाला. याचेच उदाहरण म्हणजे अंतरवाली सराटीमधील मनोज जरांगे. शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत अनेक बड्या नेत्यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण जरांगे काही आरक्षणाशिवाय उठणार नाही याच मुद्द्यावर ठाम आहेत. याच आंदोलनाची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्याशी संवाद साधला आणि मराठा आरक्षणाचा GR काढणार अशी मोठी घोषणा केली. यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही कुणबी मराठा असलेल्यांना आधीच आरक्षण आहे, मात्र फक्त मराठा हा प्रवर्ग खुल्या प्रवर्गात मोडतो. या आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढत सरकारने ज्यांच्याकडे कुणबी असल्याचा निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी सरकारने एक समिती गठीत केली आहे. आता यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नेमका हा दाखला कुणाला मिळणार आणि कसा मिळणार? हे तर स्पष्ट आहे की निजामकालीन नोंदणी ज्यांच्याकडे उपलब्ध त्यांच्याच वाट्याला हे आरक्षण येईल. म्हणजे सरसकट संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. तर हे आरक्षण मिळवण्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या रक्ताच्या नात्यातील कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा सादर करावा लागणार आहे. मुख्य म्हणजे असे निदर्शनास आले आहे की हा पुरावा जिल्ह्यातील काही तालुक्यातच मिळतो. त्यामुळे आता कुणबी मराठा दाखल्याबाबत निर्णय घेताना शासन निर्णयात काय जाहीर करणार त्यावर या दाखल्याचे भवितव्य अवलंबून आहे. आता हा दाखला कसा मिळवायचा हा सर्वात मोठा प्रश्न सध्या मराठा समाजापुढे आहे. कारण 1967 पूर्वीचा दाखला मिळवणे एवढे सोपे काम नव्हे. हा दाखला आपण कसा मिळवू शकतो याबद्दल जाणून घेऊया. कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजेच तुमचे वडील, चुलते, आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा व त्यांच्याशी निगडीत कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. हा पुरावा मिळवल्यानंतर रक्तसंबंधातील नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश, निर्गम उतारा किंवा शाळा सोडण्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्म मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर 14 मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. 1 डिसेंबर 1963 पासून कोतवाल पद हे महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. तसेच 7-12 घराची कागदपत्र, भाडेपट्टा अशा अनेक जुन्या कागदपत्रांवर कुणबी नोंद आहे का हे तपासा. किंवा याआधी आपल्या नातेवाईकांपैकी कुणी कुणबी नोंद असलेले जातीचे प्रमाणपत्र काढलेले आहे का याचीही माहिती एकदा करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही निजामकालीन नोंदी शोधू शकता. अर्थात हे तितके सोपे नसणार. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत असताना कुणबी मराठ्यांना आरक्षण कसे मिळाले हा प्रश्न सामान्यांना पडणे रास्त आहे.
तर या समाजाला आरक्षण मिळण्यामागे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा वाटा आहे. शेतीवर अवलंबून असणारा आणि तुलनेने मागास असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. या समाजाच्या सामाजिक विकासासाठी घटनेत तरतूद करण्याची मागणी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केली. 60व्या दशकात त्यांनी मराठा शेतकरी मराठा नसून तो मराठा कुणबी आहे अशी मांडणी केली. पंजाबराव देशमुखांची ही मागणी घटनात्मकरित्या मंजूर करण्यात आली. यावेळी विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी कुणबी असल्याची प्रमाणपत्रे मिळवली. यामुळे विदर्भातील बहुसंख्य कुणबी समाजाला पुढे आरक्षण मिळालं. याच 19% आरक्षणाचा फायदा सध्या ओबीसी प्रवर्गातून विदर्भातील कुणबी घेत आहेत. म्हणूनच डॉक्टर पंजाबराव देशमुख हे कुणबी समाजाचे आरक्षणाचे शिल्पकार आहेत असं म्हणता येईल. ज्यांच्याकडे कुणबी असल्याचा दाखला सापडेल त्यांच्या बाबतीत सरकार कशा पद्धतीने निर्णय घेते आणि ज्यांच्याकडे अशी कुठलीच नोंद नसेल त्या मराठा समाजाबाबतीत सरकार काही पाऊल उचलेल का, हे सगळं पुढच्या काही दिवसात आपल्या समोर स्पष्ट होणारच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण वाटला असेल अशी आशा करते आणि तुर्तास तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.